जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय कलियुग. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत असे नेहमी सांगण्यात येते. हे सांगत असताना पहिली 3 युगे म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग ही श्रेष्ठ असून कलियुग मात्र अत्यंत कनिष्ठ आहे हे आवर्जून सांगितले जाते. कलियुग संपते केव्हा आणि सत्ययुग येते केव्हा याचा अनेक लोकांना ध्यास लागलेला दिसून येतो. काही संप्रदाय असे शिकवितात की कलियुगाचा लवकरच अंत होणार असून सत्ययुगाचा उदय होणार आहे. थोडक्यात कलियुग अत्यंत कनिष्ठ आहे व सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी या कलियुगात वास करतात व या कलियुगात नांदणारी माणसे पापी असतात असे बजावून सांगण्यात येते. वास्तविक हा सर्वच प्रकार बोंगळ, ओंगळ व अर्थशून्य असून तो वस्तुस्थितीला धरून नाही. सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच असते असे लक्षात येईल. ही 4 युगे वेगळी आहेत व 4 युगातील परिस्थिती व माणसे वेगळी असतात असा प्रकार मुळातच नाही. प्रत्येक युग हे कर्मयुग असते. सत्ययुगात चांगली परिस्थिती व माणसे पुण्यवान होती ही समजूत मुळात चुकीचीच आहे. सत्ययुगात राक्षस होते, त्यांनी धुमाकूळ घातला होता, परिस्थिती बिघडली होती आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला असे आपण सर्व मानतो आणि त्याप्रमाणे सर्वांना सांगतो. त्याचप्रमाणे द्वापार युगात दुष्ट माणसे होती किंवा राक्षस होते व त्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातल्यामुळे व परिस्थिती बिघडल्यामुळे कृष्णावतार झाला अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला म्हणून परिस्थिती सुधारली व माणसे पुण्यवान झाली असा प्रकार घडला नाही. तसे झाले असते तर कृष्णावतार होण्याची आवश्यकताच का होती? त्याचप्रमाणे कृष्णावतार झाला म्हणून परिस्थिती सुधारली नाही किंवा माणसे पुण्यवान झाली नाहीत. उलट कृष्णावतारामध्ये परिस्थिती इतकी बिघडली होती व माणसे इतकी दुर्जन होती की त्यामुळे महाभारत घडले. शेवटी एवढा कळत झाला की ज्या यादव कुळात कृष्णाने अवतार घेतला त्या कुळातील सर्व यादव व्यसनाधीन झाले व आपापसात लढाई करून त्यांनी आपला सर्वनाश ओढवून घेतला. इतकेच नव्हे तर हा सर्व प्रकार कृष्ण निजधामाला जाण्यापूर्वी घडला. याचा अर्थ असा की सत्ययुगात किंवा द्वापार युगात जी परिस्थिती होती व ज्या प्रकारची माणसे होती तीच परिस्थिती व त्याच प्रकारची माणसे आज कलियुगात नांदत आहेत. म्हणून कलियुगाला नावे ठेवण्यात काहीही अर्थ नाही. लवकरच प्रलय होऊन कलियुग संपणार व देवाचा अवतार होऊन सत्ययुग येणार वगैरे सर्व गोष्टी म्हणजे अज्ञान व अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्यासारखे आहे. असे करण्याने माणसे कर्तृत्ववान व प्रयत्नवान होण्याच्या ऐवजी ते अक्कलशून्य व दैवाधीन होण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात लवकरच देवाचा अवतार होणार व सत्ययुगाचा उदय होणार. अशी माणसे वाट बघत असतील तर लोकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.